मालेगाव शहरामध्ये 9:30 ते 9:45 दरम्यान फुग्यामध्ये जे आपण गॅस भरतो, कदाचित तो नायट्रोजन वायू असेल, ते भरत असताना त्या ठिकाणी ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये प्रमिला यादव, उज्ज्वला महाजन, सुनील थोरात, अतुल शेवाळे आणि मला वाटतं की मालेगावलाही 2-3 जण आहेत, असे 6-7 लोक त्याच्यामध्ये जखमी झाले. या 4 थोडं जास्ती गंभीर असलेल्या लोकांना आता नाशिकला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आपल्या मानवता या रुग्णालयामध्ये या ठिकाणी त्याच्यावर उपचार प्रगतीपथावर आहेत. मला वाटतं की डॉक्टर महोदयांनी त्यांना ऑपरेट त्या ठिकाणी केलेलं आहे. ही सर्व घटना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी घातलेली आहे आणि परिस्थिती पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व जखमींचा खर्च हा शासकीय मुख्यमंत्री सहायता निधीतनं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. मला वाटतं की मालेगाव पातळीवर या सर्व घटनेची पोलीस प्रशासनाच्या वतीने चौकशी होईल आणि जी काही पुढची योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. हे जे सिलेंडर्स असे अनेक ठिकाणी विकले जातात, अनेक ठिकाणी फुगण्याचं काम होतं वेगवेगळं, त्याच्यावर काही निर्बंध किंवा नियम असं नाही आहेत? आता अशी घटना ही तर अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि देवाच्या कृपेने म्हणजे जीवितहानी झालेली नाही, ही त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब आहे. परंतु या संदर्भामध्ये निश्चितपणे जे काही नियम असतील त्याचं तपासण्याची आवश्यकता ही वस्तुस्थिती आहे.